बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई आणि पुन्हा एक या आपल्या सर्वांना सेवावंदन करून भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महामंडळाच्या नीलकंठ आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला वंदन करून आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित केलेली रविवारची वंदना विश्वशांती बुद्धविहार आकुर्डी या ठिकाणी संपन्न झाली आहे। ज्येष्ठ पौर्णिमेच्या प्रभावाखाली ही अतिशय महत्त्वपूर्ण वंदना आहे असं आम्ही समजतो। मित्रांनो, तथागताचा धम्माचा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संदेशाचा सर्वदूरपर्यंत प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य आपण भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून करत आहोत। याप्रमाणे तथागताचा धम्म संपूर्ण जगभरात नेण्याचं कार्य नव्हे तो विश्वामध्ये पोहोचविण्याचं अत्यंत मोलाचं कार्य रमानायक सम्राट अशोकांनी केलं आणि बाबासाहेबांनी लयाला गेलेला हा धम्म पुन्हा आपल्याला देऊन आपल्यावरही जबाबदारी सोपवली। या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य आपण केलं पाहिजे। त्याच दृष्टीने हा उपक्रम आता सुरू आहे। मला आठवते या विहारामध्ये आपण अनेकदा येऊन गेलो। हळूहळू धर्माचा प्रचार आणि प्रसार करता करताच आज ते विश्वशांती बुद्धविहार याचं स्वरूप आज मात्र संपूर्णपणे बदललेलं दिसतंय। निश्चितपणे इथल्या उपासक उपासिकांना त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद। आपलाही हा उपक्रम प्रत्येकच विहारात नेण्याचा आपला संकल्प आहे आणि त्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे। लवकरच पुढील पौर्णिमा, या पौर्णिमेला खऱ्या अर्थानं आषाढ पौर्णिमा पुढची येणार ती आषाढ पौर्णिमेपासून पुन्हा आपला सर्वच देश नव्हे सारे विश्वात धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य आषाढ पौर्णिमेपासून पुन्हा सुरू होत आहे। निश्चितच या सर्व घटना, सर्वच पौर्णिमेच्या घटना अत्यंत ऐतिहासिक अशा आहेत आणि आपण अल्पसा हा प्रयत्न करतो। मला या ठिकाणी असं वाटते की आपल्या विहाराची पौर्णिमा किंवा आपल्या विहारातला वंदनाचा कार्यक्रम हा पौर्णिमेला होत असावा, बरोबर आहे का? पौर्णिमेच्या दिवशी विहारात वंदना होते का? होते। आमचा उद्देश आहे की हळूहळू बाबासाहेबांनी सांगितलेल्या संदेशाच्या प्रमाणे 5 का असायला तुम्ही लोक आजही जे उपस्थित झाल्या, एवढ्या जरी रविवारी आल्या, हळूहळू विहारामध्ये एकांना आपल्यासोबत आपले मुलं मुली जरी आणले तरी मला असं वाटते की आपण खूप मोठं कार्य करत आहोत। कारण संस्कारक्षम आपली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी ही आपली आहे आणि म्हणून आपण येताना कधी कधी आपल्या लेखांना जरी या ठिकाणी आणलं तर हळूहळू नक्कीच इतरही आपले उपासक उपासिका आपल्या मित्रमंडळी त्याकडे लक्ष देतील
आणि हा छोटासा उपक्रम आपल्या देहात देखील सुरू होऊ शकतो. संकल्प करा या पौर्णिमेच्या ज्येष्ठ पौर्णिमेच्या प्रभावावर, कारण की हा बाबासाहेबांचा संदेश आहे की रविवारी आम्ही बुद्धविहाराला गेलो पाहिजे. किती लोकांना शक्य आहे तपासून पहा. तुम्ही 5 जरी आले तरी समजायचे की आपण सुरुवात केली आहे. आम्ही हा संदेश प्रत्येक विहारामध्ये देतो आणि थोडंसं बाबासाहेबांच्या संदेशाचं पालन करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. निश्चितच मला विश्वास आहे धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी बाबासाहेबांच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय विचार या तीनही गोष्टी आम्ही बुद्धविहारामध्ये चर्चा करून त्यातून मार्ग काढला पाहिजे. हळूहळू सर्वीकडे कार्यकर्ते जागरूक होत आहेत. व्हॉट्सअपवर आम्ही पाहतोय आपल्या ग्रुपवर एक चांगला मेसेज दिसला मला की प्रत्यक्ष बाबासाहेब बोलतायत भारतीय बौद्ध समाजाच्या ग्रुपवर की कशा प्रकारची परिस्थिती या लोकांनी निर्माण केली आहे. त्याला आपण म्हणतो की आमचा राजकीय प्रवास थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजकीय प्रवास आणि म्हणूनच एकीकडे आम्ही म्हणतो की बाबासाहेबांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. जो बाबासाहेबांनी दिला अधिकार, त्या अधिकाराप्रमाणे आमचा वाटा जेव्हा मारण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तो कशा प्रकारे हाणून पाडला जातो हे प्रत्यक्ष त्या व्हॉट्सअपवर मी पाहायला काढ की बाबासाहेबांनी त्यांच्यावर जे काही अन्याय झाला स्वतःवर त्यांच्यावर तो अन्याय त्यांनी बोलून दाखवला. बरोबर त्यांनी तो व्हिडिओ तयार केला असेल, रील्स तयार केली असेल, तर निश्चितच हे देखील एक समाजाला उद्बोधन करण्याचं महान कार्य आहे. मला विश्वास आहे की येणाऱ्या प्रत्येक ठिकाणी आम्ही धार्मिक बाबतीत पुढे आहोत. धार्मिक बाबतीत आम्ही पुढे गेलो, सामाजिक बाबतीत आम्ही असा स्वतःला बदलून टाकलं. आमची विहार आता आम्हाला असं दिसतं की खूप पुढे साधन संपत्तीने परिपूर्ण झाली आहे. विशेषतः या बाहेरच्या प्रांगणात देखील मला वाटते मोठी वृक्षाचं रोपण झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे हे कार्य या विहारात संपूर्ण होत असतानाच बाबासाहेबांच्या मातृ संघटना, बाबासाहेबांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा यावर देखील कुठेतरी विचार झाला पाहिजे, चिंतन झाला पाहिजे, मनन झालं पाहिजे. अशा प्रकारचा हा उद्देश घेऊन आम्ही हा उपक्रम सर्व दूर नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. मातीबाई देशराम, सरदार सर आणि देशराम सर निश्चितपणे याही पुढे आपला जो उद्देश आहे तो उद्देश थांबू देऊ नका. प्रत्येकच विहारात जाताना आपल्याला संघटन बांधायचं आहे हा उद्देश मात्र आपण सोडू नका. विहारात येणे आणि वंदना करून निघून जाणे एवढा काही आपला उद्देश नाही आहे. बाबासाहेबांच्या भारतीय बौद्ध महासभेला, समता सैनिक दलाला आणि बाबासाहेबांच्या राजकीय विचाराला आपण चर्चेच्या माध्यमातून भेटला पाहिजे. तरच झाल्यानं आपला उपक्रम यशस्वी होईल असं मला वाटतं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना येणाऱ्या उद्याच्या पौर्णिमेच्या धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी सुरुवात होणारा अतिशय महत्त्वपूर्ण असा काळ